नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी वेडिंग स्पेशल फॅब्रिकनची फ्रेम बनवणार आहे माझ्या मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी. तर इथे मी घेतलेला आहे फोटो, नावं घेतलेलं आहे जी रेडीमेड बनवून मिळतात. त्यानंतर वुडनची फ्रेम घेतलेली आहे, वुडन आणि ग्लासची. इथे मुंडावल्या घेतलेले आहेत मी, ज्या हँडमेड बनवल्या आहेत त्याच, आणि फॅब्रिक घेतलेलं आहे खणचं. चला तर मग सुरुवात करूया आपण. तर अशा प्रकारे A4 साईजची मी फ्रेम घेतलेली आहे. आपल्या जी कोणती साईज असते त्या साईजच्या अकॉर्डिंग एक्स्ट्रा 1/2 to 1 इंच फॅब्रिक कट करायचं. अशा प्रकारे मी फॅब्रिक कट करून घेत आहे. हे जे खणचं फॅब्रिक आहे हे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, सॉफ्ट आहे आणि याला शाईन आहे. मार्केटमध्ये एक डुप्लिकेट फॅब्रिकसुद्धा येतं जे थोडं कडक असतं आणि त्याला शाईन नसते. कम्पेअर टू हे खूप छान फॅब्रिक आहे, क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि मी पिंक कलर यूज केलेला आहे. तुम्हाला कॅमेरा इफेक्टमुळे थोडा वेगळा कलर दिसेल, पण रिअलमध्ये तो पिंक आहे आणि खूप छान आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर यूज करू शकता. तर अशा प्रकारे मी थोडी एक्स्ट्रा मार्जिन ठेवून फॅब्रिक कट करत आहे. तर इथे आपलं फॅब्रिक कट करून झालेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसेस असणार आहे, आपण ते फॅब्रिक ग्लूने चिटकवून घ्यायचे. तर बॉर्डरची साईड आहे ती आपण खाली ठेवलेली आहे आणि प्रॉपर जी फ्रेम आहे ही फॅब्रिकच्या मिडलला ठेवायची. आता मी खालची बाजू स्टिक करत आहे. इथे मी एक चूक केली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मी राईट साईडला थोडं कमी फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि लेफ्ट साईडला जास्त ठेवलेलं आहे. तर तसं तुम्ही करू नका, दोन्ही साईडला सेम फॅब्रिक ठेवा. छान असं हाताने प्रेस करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडच्या ज्या बाजू आहेत लेफ्ट आणि राईट त्या दोन्ही अगोदर स्टिक करून घ्यायच्या. प्रॉपर हाताने फिक्स करून घ्यायच्या जेणेकरून कुठेही फोल्ड होऊ नये. तर अशा प्रकारे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने आपण ते फिक्स करून घेणार आहोत. तर तुम्हाला ही वेडिंग स्पेशल जी फॅब्रिक प्लेट आहे तर ती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे मी चारही साईड फॅब्रिक ग्लूने फिक्स केलेले आहेत, स्टिक केलेले आहेत. तर आता आपण मुंडावल्या लावूया. ह्या ज्या मुंडावल्या आहेत ह्या मी हाताने बनवलेल्या आहेत. जी मला ज्वेलरीसाठी गंठण मला लागते त्याच मी यूज केलेले आहेत. आणि छान असे खाली लटकन लावलेले आहेत मी ग्रीन कलरचे. तुम्ही रेडीमेड बाशिंगसुद्धा यूज करू शकता. रेडीमेड मुंडावल्या मिळतात मार्केटमध्ये, त्या बेस्ट ऑप्शन आहेत तुमच्यासाठी, तर त्या यूज करू शकता. तर अशा प्रकारे मी 2 लाईनमध्ये मुंडावल्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकता. तर या मुंडावल्या बसवायला मला खूप जास्त वेळ गेला पूर्ण त्या फिक्स करण्यामध्ये. तर अशा प्रकारे मी ठेवलेले आहेत आणि फ्रेम लावल्यानंतर, वरून काच लावल्यानंतर त्या हलू नये म्हणून इथे मी गमचा यूज केलेला आहे. तुम्ही फॅब्रिक ग्लू किंवा गमचा यूज करू शकता जेणेकरून ते फिक्स बसतील. तुम्ही रेडीमेड मुंडावल्यासुद्धा लावल्या तरी त्या फिक्स करून घ्यायच्या. ही घरच्या घरी खूप इझिली बनते. हे जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात, कस्टमाइज करून घ्यायला गेलात तर कमीत कमी 1000च्या वरतीच तुम्हाला मिळणार ही. कारण त्याला बनवायला खूप जास्त वेळ लागतो, मेहनत असते प्रत्येक गोष्टीची. एका कलाकारासाठी खूप मेहनत लागते ते बनवायला. तर आपण सुद्धा घरच्या घरीही बनवून गिफ्ट देऊ शकतो, कारण स्वतः बनवून जवळच्या व्यक्तींना देण्यात एक वेगळाच आनंद असतो. तर वेडिंग स्पेशल किंवा एखाद्याला बारशासाठी नेम प्लेट किंवा बड्डे गिफ्ट, ॲनिव्हर्सरी गिफ्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट ऑप्शन म्हणून तुम्ही हे देऊ शकता. तर हे ऑप्शन कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी वेडिंग फ्रेम पण तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा सांगा. तर इथे मी अशा प्रकारे मुंडावल्यांना फिक्स करून घेत आहे जेणेकरून त्या हलायला नको. खूप जास्त वेळ गेला मला हे सगळं मुंडावल्याच लावायला, खूप जास्त वेळ गेला कारण ते प्रॉपर येत नव्हत्या, सारख्या हलत होत्या. तर तुम्ही रेडीमेडच घ्या. तर अशा प्रकारे मी फिक्स करत आहे. आणि या सेम मुंडावल्या आपण
नवरा नवरीला सुद्धा कस्टमाइज करून दिलेल्या आहेत. रिअलमध्ये त्या खूप छान दिसतात. तर अशा प्रकारे मी फिक्स करून घेतलेले आहे. चारी साईडने गम लावून घेतलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं हँडमेड गिफ्ट तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्यायला आवडेल का, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त वेळ गेला आहे मला हे बनवायला. मुंडावला लावायला खूप जास्त वेळ गेलेला आहे त्या फिक्स करायलाच. पूर्ण मेजर घेऊन प्रॉपर त्या फिक्सिंगला खूप जास्त वेळ गेलेला आहे. वाटतं तितक्या हँडमेड प्रोडक्ट बनवणं इझी नसतं. त्याच्यामुळे त्याची कॉस्टसुद्धा तेवढीच असते, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत लागते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ह्या फिक्स केलेल्या आहेत. फायनली फिक्स झालेल्या आहेत त्या. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. इथे मी रेडीमेड नावं करून घेतलेली. ची सौका, वृषाली आणि ची सिद्धेश, अशा प्रकारे मी गोल्डनमध्ये हे नाव रेडीमेड करून घेतलेलं आहे. तुम्ही व्हाईट ॲक्रेलिकमध्ये सुद्धा घेऊ शकता. अदरवाईज जर तुमची हँड पेंटिंग जर छान असेल तर ॲक्रेलिकचे कलर मिळतात, फॅब्रिक कलर्स, तर त्याने सुद्धा तुम्ही त्या फॅब्रिकवरती नाव काढू शकता. माझी तेवढी फॅब्रिक पेंटिंग एवढी काही चांगली नाही आहे आणि अजून आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह दाखवायचं होतं, त्याच्यामुळे मी नावं बनवून घेतलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता इथे मी वरती जो स्टिकर असतो तो काढलेला आहे. इथे दोन्ही साईडने स्टिकर असतात. एक खालच्या साईडने स्टिकर असतो जिथे गम असतो आणि वरच्या साईडला सुद्धा स्टिकर आहे. तर ते अजून जास्त शाईन मारतं आहे. तर हे कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. होप सो आपल्या नवरीला सुद्धा आवडेल. तिच्यासाठी हे सरप्राईज आहे. तिला माहीत नाही आहे हे मी तिच्यासाठी बनवते. सध्या मला ज्वेलरीच्या खूप जास्त ऑर्डर्स असतात. आपलं ज्वेलरीचं सुद्धा कलेक्शन असतं, तर त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत. तरीसुद्धा मी थोडा वेळ काढून हे बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे रेडीमेड नावं मिळतात. कोणत्याही प्रिंटिंगच्या शॉपमध्ये वगैरे इझिली मिळतात. तुमच्या जवळच्या शॉपमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता. अशा प्रकारे मी नावं लावलेली आहेत. फक्त स्टिक करायच्या बॅक साईडला त्याच्या गम असतं. प्रॉपर सेटिंग लावून नंतरच स्टिक करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली नावं लावून झालेली आहेत. आणि आता नेक्स्ट प्रोसेस असणार आहे फोटो. तर इथे मी त्यांचा दोघांचा एक फोटो घेतलेला आहे. फोटोला बॅक साईडने गम लावायचं. फॅब्रिक ग्लू असेल तर फॅब्रिक ग्लू, नाही तर गम. अशा प्रकारे 1 किंवा 2 फोटो तुम्ही यूज करू शकता तुमच्या चॉईसनुसार. इथे मी 1 घेतलेला आहे. तर प्रॉपर गम लावून घ्यायच्या सगळ्या साईडने. आणि तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही, इथे मी सेंटरला घेतलेलं आहे. प्रॉपर इथे फिक्स करून घ्यायचं. अजून इथे मला फोटोच्या साईडने एक गोल्डन बॉल चेन किंवा डायमंड चेन लावायची होती, पण ती माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती आणि मला अर्जंटमध्ये द्यायचं होतं. त्याच्यामुळे ते मी फक्त फोटोज लावलेले आहेत. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. आणि इथे बघू शकता मी त्यांची वेडिंग डेट आता लावत आहे. तर इथे त्यांची वेडिंग डेट 22/2/2026 या दिवशी त्यांचं लग्न आहे. तर ते आपण कस्टमाइज करून घेतलेले आहे. आणि फोटोच्या तिथे अजून बॉल चेन वगैरे ॲड केली असती, बॉल चेन डायमंड चेन, ते अजून जास्त सुंदर दिसलं असतं. पण जाऊ दे, माझ्याकडे ते नव्हतं त्याच्यामुळे मी ते लावली नाही. तुम्ही ते सुद्धा ॲड करा, अजून जास्त ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. 1 ते 2 फोटोसुद्धा तुम्ही यूज करू शकता, त्याने सुद्धा जास्त ॲट्रॅक्टिव्हपणा येईल. तर अशा प्रकारे आपला हा बेस प्रॉपर रेडी झालेला आहे. तर तुम्ही सांगा मला हे तुम्हाला कसं वाटतं आहे, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे गिफ्ट बनवलेत का कुणी तर तेही कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपला हा बेस पूर्ण रेडी झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतंय. बॉल चेन असती तर अजून जास्त ॲट्रॅक्टिव्ह दिसलं असतं फोटोच्या तिथे, पण जाऊ दे, आपल्याकडे ती अवेलेबल नव्हती. आता जो फायनल भाग आहे तो आपण करूया. इथे A4 साईजची आपण फ्रेम घेतलेली आहे, काचेची फ्रेम
वुडन फ्रेमला लावून प्रॉपर पुसून घ्यायची, जेणेकरून थोडीफार डस्ट वगैरे असेल तो पूर्ण निघून जाईल. इथे मी थोडा स्प्रे यूज केला, तुम्ही पाण्याचा पण यूज करू शकता. इथे प्रॉपर असं डस्ट सगळी पुसून घ्यायची. त्यानंतरला फ्रेम आहे ती उलट्या साईडने लावायची. आता इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला हे हुक करून घेतलेलं आहे मी, जेणेकरून ही वॉलला वगैरे आपण लावू शकतो. अशा प्रकारे साईडने प्रॉपर त्याला फिक्स करून घ्यायचे फिक्सरने. तर अशा प्रकारे आपली ही फ्रेम रेडी झालेली आहे. कशी वाटते मला नक्की सांगा. होप सो आपल्या नवरीला सुद्धा आवडेल. आणि वरच्या साईडने सुद्धा प्रॉपर ती पुसून घ्यायची, डस्ट सगळी असते ती निघून जायला पाहिजे. पाण्याने वगैरे प्रॉपर चांगलं पुसून घ्यायचं. तर फ्रेम बघा खूप सुंदर दिसते, खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि बॅक साईडला चारी साईडला टेप लावून घ्यायची, जेणेकरून ते निघणार नाही. तर अशा प्रकारे आपली फ्रेम रेडी झालेली आहे. होप सो आपल्या नवरीला आवडेल. रुखवात स्पेशल गिफ्ट म्हणून मी तिला देत आहे. तर ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे चारी साईडने आपण फ्रेमला सेलो टेपने आपण फिक्स करणार आहोत, जेणेकरून ते चांगले जास्त ड्युरेबल राहील. तर ही आपली प्रॉपर फ्रेम रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते. कशी वाटते मला कमेंट करून सांगा.